नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घ्यायला मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई या ठिकाणी लघुलेखन आणि शिपाई म्हणजे मेसेंजर या पदाकरिता पदभरती जाहीर झालेली आहे. आता ही पदभरती शिपाई आणि लघुलेखन हे पद कशा पद्धतीने भरले जाणार आहे? किती पदं असणार आहे? पगार काय असणार आहे? अप्लाय कसं करायचंय? याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. आता ह्या जी-आर बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप, Facebook ग्रुपला आपण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 याच्यामध्ये सुकाणू समितीचे सह अध्यक्ष यांच्याकरिता प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई येथे लघुलेखनचे एक पद शिपाईचं म्हणजे मेसेंजर अशा प्रकारे बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा घेण्याकरिता 2 पदांच्या निर्मितीबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडनं. ओके, जो की कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडनं दिनांक 30 जुलै 2026 चा लेटेस्ट असा हा जी-आर आलेला आहे मित्रांनो. आता यामध्ये जर बघायला गेलं सगळ्यात आधी दिलेली प्रस्तावना जी की आपण वाचून घेणार आहोत. जागतिक बँक अर्थसहाय्य नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत अंदाजित रुपये 6,000 कोटी किमतीचा प्रकल्प टप्पा 2 राबवण्यास संदर्भ दिनांक 30/6/2023 रोजीच्या शासन निर्णयामध्ये तस्वत मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच संदर्भ दिनांक 14/10/2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रकल्पाचा टप्पा 2 राबवण्यासाठी अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या 21 जिल्ह्यांमधील 7,201 गावांची निवड करण्यात आलेली आहे. ओके. तसेच प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास दिनांक 8/7/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. आता विभाग स्तर, जिल्हा स्तर, उपविभाग स्तर व गाव समूह स्तरावर प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यापूर्वी प्रकल्पास मनुष्यबळ उपलब्ध होणाऱ्या दृष्टीने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरिता 1257 प्रकल्पाच्या आकृतिबंधास संदर्भ दिनांक 5/8/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. संदर्भ दिनांक 13/12/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये प्रकल्पासाठी सुधारित सुकाणू समितीच्या रचनेस मान्यता देऊन श्री रणधीर सावरकर विधानसभा सदस्य यांची एकूण सुकाणू समितीच्या सह अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या सुकाणू समितीचे सह अध्यक्ष यांना यांचे कामकाजाकरिता एक लघुलेखन व एक शिपाई मेसेंजर अशा 2 पदांच्या बाह्य यंत्रणेद्वारे निर्माण करण्यास संदर्भ क्रमांक 5 येथील पत्रामध्ये प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यांच्याकडून विनंती करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने अपर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभागाच्या यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीने दिनांक 3/7/2026 रोजीच्या बैठकीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 च्या प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्तरावर एक लघुलेखन, 2 लघुलेखन सेवा आणि बाह्य यंत्रणेद्वारे कराराने घेण्यास मान्यता प्रदान केलेली आहे. तसेच शिपाई हे पद अकुशल पदांमध्ये येत असल्याने सदर पदावर बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा घेण्यासाठी विभाग स्तरावर निर्णय घेण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसारच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुकाणू समितीचे सह अध्यक्ष यांच्याकडील बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा घेण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्तरावर 2 पदांची निर्मिती करण्याची बाब शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे. आता यामध्ये दिलेले आहे निर्णयामध्ये आपण हा निर्णय जाणून शासन निर्णय.
आता कृषी व पदुम विभागाच्या 5/8/2025 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाकरिता 1257 पदांच्या 172 नियमित पदे व 1085 पदांच्या मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे आकृतीबंधास मान्यता देण्यात आलेली आहे. आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांच्या सुकाणू समितीच्या सह अध्यक्ष यांच्याकरिता बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा घेण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्तरावर खालील प्रमाणे 2 पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात येत आहे. ओके, आता यामध्ये जर बघायला गेलं तर अनुक्रमांक दिलेली आहे आणि याच्यामध्ये दिलेले आहे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणाऱ्या मनुष्यबळांच्या सेवा, ठोक वेतन, अधिकतम मर्यादा आणि मनुष्यबळ सेवा संख्या दिलेली आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे लघुलेखनचं एक पद आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 50,000 रुपये पर्यंत ठोक वेतन आहे, एक पद असणार आहे. 2 नंबरचं पद आहे शिपाई मेसेंजर, 35,000 रुपये पर्यंत ठोक वेतन आहे तुम्हाला याला या पदासाठी आणि याच्यात पण एक पद आहे. तर चांगली पगार पण याच्यामध्ये चांगला पगार आपल्याला बघायला मिळत आहे. तर शासनाच्या प्रचलित धोरणांनुसार व जागतिक बँकेने आखून दिलेल्या धोरणानुसार प्रकल्पाने मनुष्यबळ सेवा संस्थेची निवड केलेली असलेल्या सदर बाह्य यंत्रणेद्वारे उक्त नमूद 2 पदांवर मनुष्यबळ सेवा घेण्यास त्यावर मान्यता शासनाच्या प्रचलित धोरणामुळे व जागतिक बँकेने आखून दिलेल्या धोरणांनुसार बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणाऱ्या मनुष्यबळ सेवा संस्थेची निवड करून उक्त नमूद 2 पदांवर मनुष्यबळ सेवा घ्याव्यात असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आता सदर प्रकल्पाअंतर्गत बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणाऱ्या मनुष्यबळ सेवा घेण्यासाठी निर्माण केलेल्या उपरोक्त 2 नमूद 1 पदे व त्यांच्यावर पदांवर नियुक्त करण्यात येणाऱ्या मनुष्यबळ सेवा केवळ प्रकल्प कालावधीपर्यंत चालू राहतील. प्रकल्प कालावधी संपुष्टात आल्यानंतर सदर दोन्ही पदे त्यावर नियुक्त केलेल्या मनुष्यबळ सेवा देखील संपुष्टात येतील. कोणत्याही परिस्थितीत सदर मनुष्यबळ सेवा शासकीय सेवेत समावेश करण्यात येणार नाही. हे लक्षात असू द्यायचं आहे आपण की आपल्याला इथं टेम्पररी घेतले जाणार आहेत. संदर्भधन प्रकल्प संचालय संबंधित मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी संस्थेशी करारनामा करतेवेळी योग्य ती खबरदारी घ्यावी. ओके, बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणाऱ्या मनुष्यबळांच्या सेवांची शासनावर कोणत्याही बांधील स्वरूपाचे दायित्व निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे तर सांगण्यात आलेलं आहे. आता उपरोक्त मंजूर करण्यात आलेल्या पदांसाठी बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा घेण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी मानधनावर खर्च प्रकल्पांच्या पुढील लेखाशीर्षकातून उपलब्ध करून देण्यात तरतुदीमधून भागवण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे. आता सदर शासन निर्णय अपर मुख्य सचिव वगैरे इथे दिलेला आहे. सामान्य प्रशासन विभाग अध्यक्षतेखाली उपसमितीच्या 3/7/2026 रोजीच्या झालेल्या बैठकीमध्ये पदनिर्मितीस दिलेल्या मान्यतेवर अनुसरून तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 154/2026 दिनांक 8/4/2026 मध्ये प्राप्त मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. अशा पद्धतीचा हा GR आलेला आहे. आता ही जी 2 पदे असणार मित्रांनो बाह्य यंत्रणेद्वारे असणार आहेत, जे की लघुलेखन आणि शिपाई मेसेंजर हे दोघं लेखकामध्ये 2 पदे भरली जाणार आहेत. तर तुम्ही म्हणाल सर अप्लाय कसं करायचं आहे? तर अप्लाय करण्यासाठी मित्रांनो आपल्या स्वतः नानाजी देशमुख कृषी संजीवनी हे जे आहे मुंबईमध्ये याचं ऑफिस आहे, या ठिकाणी आपल्याला स्वतः जायचं, भेट द्यायची आहे आणि तिथूनच आपलं अप्लाय करायचं आहे. आता इथे ॲड्रेस तुम्हाला जर पाहिजे असेल तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई हे तुम्ही जर कधी गुगल मॅपवर पण टाकलं तिथून तुम्हाला ॲड्रेस मिळून जाईल किंवा तुम्ही गुगलवर पण सर्च केलं त्याबद्दल तुम्हाला ऑफिसचा ॲड्रेस वगैरे सगळं माहिती मिळून जाते. तुम्ही त्याचा ॲड्रेस काढा, तिथं जा, तिथं जाऊन त्या कोणत्या पदासाठी अप्लाय करा त्यांना सांगा. लघुलेखन असो, शिपाई असो, अप्लाय करायचं आहे ते सांगायचं आहे आणि तिथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, तर सुवर्ण संधी आहे, लवकरात लवकर या संधीचा फायदा घेऊन घ्यायचा आहे आपल्याला. कोणालाही या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा एक्स्ट्रा फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर मी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला PDF फाईल शेअर करून तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकतात. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब फॉर अशा नवीन जॉब फॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, थँक्यू.